धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेतकरी लहान असो वा मोठा, आताच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे शेती उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही. अनिश्चित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीबरोबर एखादा जोडधंदा केला तरच अल्पभूधारक शेतकरी तरू शकतो, 2 पैसे मिळवू शकतो. ही गोष्ट ध्यानात घेऊन संगमनेर तालुक्यातील दाड खुर्द गावच्या साहेबराव भांड यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरली. मला सुरुवातीला साधारण 2.5-3 एकर शेती होती आणि 2.5-3 एकर शेतीमध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यात भागत नव्हता, म्हणून मी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी म्हणून काम करायला जात होतो. परंतु एक शेतीला जोडधंदा म्हणून एक कल्पना सुचली की आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे. तर एक दूधधंदा म्हणून एक छोटासा दूधधंदा म्हणून एक व्यवसाय होता, परंतु त्यालाही दूधधंद्याला एक आणखी जोड म्हणून गांडूळ खत व्यवसाय एक संकल्पना मनामध्ये आली आणि ती संकल्पना मनात आल्यानंतर आपण काहीतरी एक धंदा चांगल्यापैकी केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, म्हणून गांडूळ खताकडे मी वळलो. जो व्यवसाय करायचा त्याच्या खाचाखोचा, त्यातील अडीअडचणी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. क्रांती फार्मर्स क्लबमध्ये साहेबरावांना गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली, तर कृषी विज्ञान केंद्रानं त्यांना खतासाठी गांडूळ कल्चरची मदत केली. आणि आता गांडूळ खताकडे वळल्यानंतर गांडूळ खत हे कुठं बनवतात, कसं बनवतात ही काही आम्हाला पूर्ण माहिती नव्हती. मग आमच्या या दाडखुर्दमध्ये क्रांती फार्मर्स क्लब म्हणून एक संकल्पना, फार्मर्स क्लबची संकल्पना ही कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथून माहिती मिळाली आणि त्या फार्मर्स क्लबमध्ये मी त्यांना जॉईन झालो. आणि त्या फार्मर्स क्लबच्या माध्यमातून मला कृषी विज्ञान केंद्राने 2 किलो गांडूळ कल्चर 1999 साली 2 किलो गांडूळ कल्चर मला दिले. त्यांची संकल्पना होती की प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गांडूळ खत युनिट हे तयार झाले पाहिजे. स्वतः प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळ खत तयार केलं पाहिजे आणि स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. या संकल्पनेतून मला त्यांनी 1999ला जे 2 किलो गांडूळ कल्चर दिलं त्यामध्ये मी 10 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट लांबीचा एक बेड तयार केला आणि त्या बेडपासून मला त्या बेडमध्ये 2 किलो गांडूळ कल्चर टाकून मला साधारण 2 महिन्यामध्ये 5 ते 6 बॅग गांडूळ खत मिळालं. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गांडूळ खत युनिटसाठी काही अनुदान मिळतं हे ज्यावेळेस मला माहिती मिळाली त्यावेळेस जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांना मी भेटलो आणि त्यांनी मला तालुका कृषी विभागामध्ये जायला सांगितलं. आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की आपल्याकडे गांडूळ कल्चर युनिटसाठी एक अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे. तर 1999-2000ला मी युनिट चालू केलं, त्यातून मला थोडा फायदा मिळत गेला. माझ्या स्वतःच्या शेतीसाठी मी त्याचा वापर करत गेलो. गांडूळ खत निर्मितीतील सुरुवातीच्या यशामुळे साहेबरावांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुढे नंतर मी काहीतरी व्यवसायात जास्त प्रमाणात चालू करावं म्हणून कल्चर सेंटर युनिट मी 2001ला चालू केलं आणि 2001ला कल्चर सेंटर युनिटमध्ये मला कृषी विभागाने कल्चर सेंटरचा एक प्रस्ताव दाखल करून माझं ते मंजूर करून मला त्यांनी 25,000 रुपयाचं अनुदान कृषी विभागामार्फत मला त्यावेळेस मिळालं. आणि ते अनुदान मिळाल्यानंतर पुढे जाऊन म्हटलं आता आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणात यात वाढ केली पाहिजे, म्हणून मी त्या 2 बेडचं एक कल्चर सेंटर तयार करून 30 बाय 36 एक युनिट बांधकाम केलं आणि 30 बाय 36 युनिटमध्ये मी साधारणपणे 4 ट्रॅक्टर शेणखत बसेल एवढं मी बेड लावलेत आणि त्याचे साधारण 8 बेड झाले. 8 बेडमध्ये मी मला त्यापासून साधारणपणे एक 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळालं आणि 80 ते 90 बॅग गांडूळ खत मिळाल्यानंतर मी ते माझ्या स्वतःच्या शेतीत वापर करून
ते बाहेर विक्रीसाठी काही आपल्याला करता येईल का, म्हणून मी शेतकऱ्यांकडे गेलो. सेंद्रिय शेतीचं महत्त्व ओळखलेल्या साहेबरावांनी स्वतः तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतामध्ये आणि बागेत वापरलं. त्यानंतर उरलेल्या खताच्या विक्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांशी मी प्रथम त्यांना पूर्ण माहिती दिली की बाबांनो, आपल्याला कालांतराने हे सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल आणि सेंद्रिय शेतीकडे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त हे रासायनिक खताचा जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी करून हे सेंद्रिय खतांचाच वापर करावा लागेल. आणि कालांतराने आपल्याला आपले जे हे सेंद्रिय शेतीय माल जे आपण केमिकलना जे वापर करून खतं टाकून जे शेती माल पिकवतो त्याला कालांतराने बाहेर देशामध्ये याला मागणी राहणार नाही. शेवटी त्यापासून वेगवेगळे दुष्परिणाम होऊ राहिले. म्हणून आपल्या सेंद्रिय शेतीकडे जावं असं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मी माझा स्वतःचा गांडूळ खत व्यवसाय आणि गांडूळ खताची माहिती हे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवतो. गांडूळ खताला शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन साहेबराव भांड यांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मी एक छोटा व्यवसाय सुरुवातीला चालू केला आणि या छोट्या व्यवसायानंतर शेतकऱ्यांची गांडूळ खताकडे मागणी वाढली. गांडूळ खताची मागणी वाढल्यानंतर हळूहळू मी या 8 बेडपासून एक 10 बेड तयार केले. 10 बेडपासून मी एक 15-20 बेडपर्यंत गेलो. नंतर मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू केला पाहिजे म्हणून मी थोडं बँकेच्या अर्थसहाय्याकडे मी वळालो की आपल्याला कोणत्या बँकेकडून आपल्याला पैसा उपलब्ध होईल आणि आपण मोठ्या प्रमाणात कमर्शियल बेसवर गांडूळ खत युनिट आपण चालू करू शकतो. अशा या माध्यमातून मी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला गांडूळ खत युनिट हा कमर्शियल बेसवर मोठ्या प्रमाणात चालू करायचे. शेतकऱ्यांची मागणी ही गांडूळ खताकडे आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकरी हे वळतात, तर यासाठी आम्हाला गांडूळ खत युनिट चालू करायचे. तर मला अर्थसहाय्य थोडी मदत पाहिजे की गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्याची विक्री झाल्यानंतर मी आपले बँकेचे पैसे हे कर्ज हे फेडील. म्हणून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 7 लाख रुपयाचं कर्ज हे मला त्यांनी मिळवून दिलं आणि त्यानंतर नाबार्डमार्फत हे मला त्यापासून 1.5 लाख रुपये सबसिडी जे गांडूळ कल्चर व्हर्मिकल्चर हॅचरी युनिट प्रॉडक्ट म्हणून जे आहे तर त्याचं मी प्रकरण केल्यानंतर मला त्यांनी 1.5 लाखापर्यंत सबसिडी ही नाबार्डमार्फत मला मिळालेली आहे. शेतीपूरक व्यवसायातील एक प्रयोग म्हणून गांडूळ निर्मिती करणारे साहेबराव भांड आज अनेक शेतकऱ्यांना गांडूळ खत कसं तयार करावं याचं मार्गदर्शन करत असतात. शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत तयार करणं ही फार अवघड अशी प्रोसेस काही नसून एक सोपी पद्धत आम्ही इथं राबवलेली आहे. तर यासाठी आपल्याला फक्त गांडूळ खत तयार करण्यासाठी फक्त सावलीची आवश्यकता आहे. तर कोणते झाडाखाली असो किंवा एखाद्या पाचराचं छप्पर असो किंवा पत्र्याचं शेड असो त्याला सावली फक्त पाहिजे. तर यासाठी आपण साधारण एक 10 बाय 10चं एक छप्पर जर असेल तर त्यासाठी खाली फक्त कोबा करणे गरजेचं आहे की जेणेकरून टणक भाग गांडूळ हे जमिनीमध्ये निघून गेले नाही पाहिजे. याच्यामध्ये कोब्यावरती आपण 10 फूट लांब 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचे असे बेड तयार करायचे. तर या बेडमध्ये सुरुवातीला पालापाचोळा त्यात गवत असो, ऊसाचं पाचोळा असो किंवा जे गाई वगैरे किंवा जनावरं जे खात नाही ते मटेरियल असो, जे वेस्टेज मटेरियल ते आपल्याला साधारण 5 ते 6 इंचाचा लेअर द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती साधारण 1 ते 1.5 फुटापर्यंत हे शेणखत टाकायचं आणि शेणखत टाकून त्यावर पाणी मारून थंड करायचं आणि त्याच्यामध्ये 10 फूट लांब 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचा बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 किलो गांडूळ कल्चर त्यात सोडायचे. 2 किलो गांडूळ कल्चर सोडल्यानंतर त्याच्यावरती पोत्याने बारदाना टाकून आपण पूर्ण ते झाकून ठेवायचं की जेणेकरून त्याला वापसा कंडिशन राहील अशी. आपण दिवसाड त्याच्यावरती साधारण 10 ते 15 लिटर पाणी टाकायचं आणि 10 ते 15 लिटर पाणी टाकल्यानंतर आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये चहा पावडरसारखी त्या गांडुळांची विष्ठा आपल्याला दिसेल आणि गांडुळाची विष्ठा दिसल्यानंतर आपण समजायचं की आपलं गांडूळ खत युनिट हे चांगल्यापैकी चालू झालेलं आहे. तर असं आपण साधारण 32 ते 35 दिवस हे पाणी मारण्याची प्रोसेस करायची आणि त्यानंतर पूर्ण बेड हा गांडुळांनी त्यांचं खाद्य खाऊन ते गांडुळांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खत तयार होऊ आपल्याला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण 8 दिवस पाणी मारायचं बंद करायचं आणि 8 दिवस पाणी मारायचं बंद केल्यानंतर छोटे छोटे ढीग तयार करायचे
आणि छोटे छोटे ढीग तयार करून आपण ते ढीग आपल्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आणि चाळणीत चाळल्यानंतर त्याच्यामध्ये चाळून जे खत निघेल ते खत हे आपल्या बॅगमध्ये भरायचं. बॅगमध्ये भरून बॅगचं वजन करायचं आणि बॅगचं वजन करून आपण तिथे पॅकिंग करून ते गांडूळ खत विक्रीसाठी आपलं उपलब्ध करू शकतो. नमस्कार मंडळी, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात जमिनीची सुपीकता कायम राखणं आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे एक आव्हानच आहे. 1960 साली हरित क्रांती झाली. त्यानंतर काय झालं? भात आणि गहू यांच्या अनेक जाती निर्माण झाल्या आणि भरपूर उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण करण्यात आल्या आणि सोबत रासायनिक खतांचा मारा हा वाढला. त्याचा काय परिणाम झाला तर जमिनीतनं आवश्यक असं पोषक तत्व अन्नद्रव्य ही शोषली गेली, पण तो पुरवठा मात्र त्या प्रमाणात झाला नाही आणि त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर झाला. मंडळी, पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व हा आजचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर भालचंद्र निसळ यांना मी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर भालचंद्र निसळ हे कृषी शास्त्रज्ञ असून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये कृषी सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सुरुवातीला पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नेमकं महत्व काय ते आपण शेतकरी बांधवांना सांगूया. आता काय होतं की एकंदर 16 अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी लागतात. त्याच्यातली 13 अन्नद्रव्ये जी आहेत ती विशेषतः जमिनीतून घेतल्या जातात आणि यामध्ये जास्त जो पुरवठा आपण जो करतो रासायनिक खतांद्वारे किंवा सेंद्रिय खतांद्वारे तो आहे नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. पण या व्यतिरिक्त जे काही अन्नद्रव्य लागतात जसे जस्त आहे, लोह आहे, मॅंगनीज आहे, मॉलिब्डिनम आहे, बोरॉन आहे, ही जी अन्नद्रव्ये आहेत ही तितकीच महत्त्वाची आहे जितकी की नत्र, स्फुरद, पालाश असतो. पण याची रिक्वायरमेंट जी असते पिकाच्या वाढीसाठी ही फार कमी असते, म्हणून आपण यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतो. आणि पीक उत्पादनात ते नेमकं काय कार्य करतात? आता पीक उत्पादनामध्ये याचं असं असतं होतं की हे जे फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत जमिनीमध्ये पिकांची वाढ करणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे फळधारणा आहे, फुलधारणा आहे किंवा त्याच्यामध्ये जो रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ही जास्तीत जास्त सूक्ष्म अन्नद्रव्याद्वारे केल्या जाते. आणि ही जी सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ही समतोल प्रमाणात असणं जमिनीमध्ये फार महत्त्वाचं असतं आणि अशा अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला आजकाल जास्त भासू लागलेली आहे. मग ती उपलब्धता कशी करायची नेमकी? आता ही उपलब्धता करायची म्हणजे कसं की आपल्याला एक तर त्याच्यामधनं जे खत आहेत जसं झिंक सल्फेट आहे किंवा जे कॉपर सल्फेट आहे, मॅंगनीज सल्फेट आहे, याचा स्प्रे देऊन करता येतो. कारण की रिक्वायरमेंट कशी असते, रिक्वायरमेंट फार कमी असते. ते 10 ते 40 किलो जर प्रति हेक्टरी जर आपण त्याचा उपयोग केला तर त्या पिकासाठी भरपूर असतं. पण किंवा जसं बोरॉन आहे, बोरॉनची रिक्वायरमेंट फार कमी असते. त्यामुळे बोरॉनला जर आपण फक्त 5 किलो पर हेक्टर जर डोस दिला तर तो भरपूर असतो. किंवा त्याच्यामध्ये जर काही जर अन्नद्रव्य जर द्यायचं असलं तर RCFने सुद्धा काही अशी सूक्ष्म अन्नद्रव्याचा एक 6 अन्नद्रव्यांचा मिळून एक असं एक द्रवरूप असं पदार्थ तयार केलेला आहे आणि तो आपण खत म्हणून मायक्रोला म्हणून मार्केटमध्ये वापरतो. आणि याचा सुद्धा जर उपयोग जर आपण जर केला तर सर्वसाधारणपणे एका स्प्रेमध्ये जेव्हा जवळपास पीक 6 ते 8 आठवड्याचं असतं त्यावेळेला जर आपण एक स्प्रे दिला तरी हा भरपूर होऊ शकतो पिकासाठी. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे? आता काय की शक्यतोवर हे जे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे हे त्या ठिकाणच्या जमिनीवरती अवलंबून असतं की कारण की ज्या खडकापासून जी जमीन तयार झाली आहे त्या खडकामध्ये ज्याप्रमाणे प्रमाण असतं त्याप्रमाणे कमी जास्त असतं. दुसरं त्याच्यामध्ये जे जमिनीची आम्लविम्लता असते त्यावरती सुद्धा अन्नद्रव्यांची उपलब्धता निर्माण होत असते. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जस्त, लोह आणि मॅंगनीज ह्या 3 अन्नद्रव्यांची कमतरता आहे. या व्यतिरिक्त बाकीची अन्नद्रव्यांची कमतरता आहे पण ती आपण तेवढी जाणवत नाही जेवढी आपल्याला या
3 अन्नद्रव्यांमुळे जाणवते. बरं. आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय होतं की याची जर कमतरता असेल तर त्याच्यामध्ये हे जे रोग असतात, जसं खैरात हा जो रोग आहे हा भात पिकामध्ये जो असतो हा झिंकच्या कमतरतेमुळे झालेला असतो. बरं. किंवा संत्र्यामध्ये डायबॅक जो डिसीज आहे तो विशेषतः त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी असल्यामुळे होतो. तर हे जे आपल्याला जे भात अन्नद्रव्यांचा जो प्रकार आहे हा आपल्याला बघावा लागतो. किंवा आपण जर नारळाचं झाड किंवा जर हे घेतलं तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो फळबागामध्ये की त्याच्यामध्ये फळं गळतात, त्याला काही बोरॉन डेफिशियन्सी सुद्धा या ठिकाणी असते. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं म्हणजे की ही अन्नद्रव्य जेवढी महत्त्वाची आहे जेवढी आपल्याला नत्रस्फुरत पालाशेष उपलब्ध आहे. मग ही जी कमतरता आहे ती आपण कशी भरून काढू शकतो? तर याच्यामध्ये आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एक तो स्प्रे मारायचा झिंक सल्फेटचा किंवा कॉपर सल्फेटचा याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये चिलेटेड काही कंपाऊंड्स मार्केटमध्ये आहे की जे जमिनीमध्ये आपण टाकून देऊ शकतो. तिसरं स्प्रेच्या दृष्टीने आपण ह्याचा वापर करू शकतो याच्यामध्ये. आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की ह्या जमिनीमध्ये जेव्हा आपण खतं देतो, ही सूक्ष्म अन्नद्रव्य देतो त्यावेळेला ते माती परीक्षण करून नंतरच द्यावं. फार महत्त्वाचं असतं ते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की माती परीक्षणानुसार त्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य आहेत, म्हणजे हे सूक्ष्म अन्नद्रव्य, आणि त्याप्रमाणे जर आपण जर त्याची मात्रा दिली तर फार उपयोगी पडते. ते परीक्षण नेमकं कुठे करायचं शेतकऱ्यांनी? आता काय झालं आहे की ज्या नवीन माती परीक्षण प्रयोगशाळा ज्या भारत सरकारतर्फे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणून हे जे एक इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे, याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची ॲनालिसिस करून मिळतं. जसं आपण नत्रस्फुरत पालाशी आपण सर्वसाधारणपणे करत असतो, पण या व्यतिरिक्त जेव्हा आपण मायक्रोन्युट्रिएंट्सचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला आपण म्हणतो किंवा एकात्मिक पीक पद्धतीमध्ये याचं बॅलन्स न्यूट्रिशन देणं फार महत्त्वाचं असतं आणि ते देता येतं. आणि शेतकऱ्यांनी नेमकं ते देताना काय दक्षता, काय काळजी घ्यावी? याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची असते की जर त्याच्यामध्ये जर जमिनीमध्ये जर आपण बघितलं की एखादा सूक्ष्म अन्नद्रव्याची जर उपलब्धता जास्त असेल तर ते आपण न दिलं तरी चालेल, पण बाकीच्या त्या गोष्टी ज्या असतात की ज्या जरुरी आहेत आणि ज्याची कमतरता आहे त्याचं पूर्तता करणं हे फार आवश्यक आहे. बरं, ही कमी होऊच नये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या जमिनीत, त्यासाठी काय करावं शेतकरी बांधवांनी? करण्यासाठी म्हणून एकतर रेग्युलरली तुम्हाला त्या गोष्टींसाठी माती परीक्षण करूनच त्याचा आपण योग्य वापर करायला पाहिजे. दुसरं असं की सेंद्रिय खतं कंटिन्युअस वापरायला पाहिजे, बायोफर्टिलायझर्ससारखी जी खतं आहेत ती वापरायला पाहिजे. आणि ही जे मायक्रोन्युट्रिएंटचे स्प्रे असतात किंवा नवीन आता जी खतं जी राष्ट्रीय केमिकल्स किंवा बाकीच्या कंपन्यांनी बोरोनेटेड कॉम्प्लेक्सेस किंवा बोर्नेटेड SSP सारखे जी खतं आणलेली आहेत त्याचा आपण जरूर वापर करावा. बरं, आणि ही सगळीकडे उपलब्ध असतात का? हो, पूर्ण सर्व बहुतेक सगळ्या डीलर्समध्ये ह्या गोष्टी उपलब्ध असतात आणि त्यांना सुद्धा त्या इन्स्ट्रक्शन्स असतात की त्याच्यामध्ये जेव्हा अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ही आपण पुरवणं म्हणजे हा एक दृष्टीने आपल्याला फार महत्त्वाचा भाग आहे. नुसतं जस्ताच्या एका स्प्रेमुळे आपल्या भारतामध्ये जवळपास 18 मिलियन टन हे जास्त उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. म्हणण्याचा अर्थ हळूहळू नत्रस्फुरत पालाशा व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि कोणत्या पिकासाठी कोणतं अन्नद्रव्य द्यावं तेही काही? आता याच्यामध्ये काय होतं की जास्त आपण म्हणतो किंवा इंडिकेटर प्लांट्स म्हणतो किंवा आपल्याला सर्वसाधारण शेतकऱ्यांना डोळ्यांनी आपल्याला पीक पिवळं झालेलं दिसतं किंवा तांबडं झालेलं दिसतं, पण ही याच्यासाठी म्हणून काही जी जे खतं आहेत किंवा जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये जास्तासाठी आपण म्हणतो भाताचं पीक किंवा मक्याचं पीक जर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी कमतरता चांगली जाणवता येते. दुसरं लोहाची आपल्याला फुलकोबीमध्ये आपल्याला जाणवता येते आणि तसंच बोरॉनची ही कोबी किंवा सफरचंदा या अशा पिकामध्ये आपल्याला त्याचं कमतरता कशी आहे दिसून येते. म्हणण्याचा अर्थ आपण इंडिकेटर प्लांट्स असं आपण म्हणू शकतो. अच्छा, आणि त्यांचं प्रमाण साधारणतः किती असावं? हे प्रमाण कसं असतं की प्रमाण हे फार कमी म्हणजे जवळपास PPM लेवलला म्हणजे पार्ट्स पर मिलियन सारखं आपण द्यावं लागतं. काही याच्यामध्ये फार एकतर 2 किंवा 3 kg पर हेक्टर किंवा 10 kg पर हेक्टरच्या वरती जास्त याचा उपयोग करू नये.
आणि समजा तो तसा करण्यात आला शेतकऱ्याकडनं तर त्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल? हां, तर ते जर झालं तर काय होतं की शक्यतोवर जमीन ही अशी असते की आपण त्याला म्हणतो बफरिंग म्हणतो. त्याच्यामध्ये त्याचा एकदम इमिजिएट इफेक्ट तुम्हाला पिकांवर दिसणार नाही. म्हणजे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट असा पिकावर दिसणार नाही. पण जास्त जर वापरलं तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकतो. म्हणजे योग्य प्रमाणात Yes. ते वापरणं फार महत्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आमची माती आमची माणसं. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या मार्गानं शेतकऱ्यांना सहाय्य करत असतो. मी शिंदे बिहार कृषी सहाय्यक दाड खुर्द. मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या अधीनस्थ दाड खुर्द येथे काम करीत आहे. मी आपल्या गांधूळखत कल्चर सेंटरसाठी साहेबराव भांडे यांना सन 1998 साली 25,000 रुपये अनुदानावर त्यांनी प्रायोगिक तत्वावर 25/20चं छोटं सेंटर चालू केलं. नंतर शेतकऱ्यांना खर्च कमी येण्यासाठी, उत्पादन खर्च कमी होण्यासाठी गांडूळ खताचा वापर होण्यासाठी करावा यासाठी आम्ही कल्चर सेंटर सुरू केलं आहे. व यांच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 200 शेतकऱ्यांना छोटे छोटे युनिट स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. व उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना 2 पैसे अधिक कसे भेटतील यासाठी आम्ही गांडूळ खताचा वापर सुरू केला आहे. व सन 2013-14मध्ये आम्ही इथं सेंद्रिय शेतीवर ऊस आधारित सेंद्रिय शेती शाळा आम्ही या दाड खुर्दमध्ये घेतलेली आहे. व लोकांना याच्यापुढे पूर्ण अजून सहकार्य करण्यासाठी आम्ही तालुका कृषी अधिकार्यालय संगमनेर यांच्याशी संपर्क साधावा असे मी आवाहन करीत आहे. शेतकरी मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत शेतकऱ्यांना सदैव शेती, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योग या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतो. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांना त्याच्याबद्दल अजून थोडाफार हातभार लागावा त्यांच्या उत्पन्नामध्ये, त्यासाठी आपण शेतीपूरक उद्योगाला जास्त प्राधान्य देतो. तर शेतीपूरक उद्योगामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ गो संशोधन, गांडूळ खत, शेळीपालन, मेंढीपालन या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतं. यामध्ये आपण साहेबराव भांड, खुर्द बुद्रुक, तालुका संगमनेर यांना गांडूळ खत संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या मार्गदर्शनामुळे त्यांना शेतीबरोबर एक दुसरं उत्पन्नाचं सोर्सही उपलब्ध झालेला आहे. यामुळे नुसतं उत्पन्न सोर्सच नाही तर त्यांनी रोजगार निर्मिती ह्या गावामध्ये केलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, माझं आव्हान आहे की त्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता साहेबराव भांड यांच्यासारखं गांडूळ खत प्रकल्पसुद्धा सगळ्यांनी स्थापन करावं किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कृषीपूरक उद्योग कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याने स्थापन करावं. सुरुवातीला केवळ 2 किलो गांडूळ कल्चर वापरून गांडूळ खत बनवणारे साहेबराव आज स्वतःच्या ब्रँडचं गांडूळ खत विकत आहेत. या यशाचं श्रेय ते अनेकांना देत असतात. जिथं मी 2 किलो कल्चरपासून सुरुवात केली, तर 2 किलो कल्चरपासून सुरुवात करून 2 बेडपासून मी गांडूळ खतीवर सुरुवात करून आज मी आमच्या ह्या दाड खुर्द गावी इथे सर्वसाधारणपणे 1-2 महिन्याच्या लॉटमध्ये मी 40 ते 45 मेट्रिक टन इतकं गांडूळ खत तयार करून शेतकऱ्यांचा योग्य भावात शेतकऱ्यांना मी इथून उपलब्ध करून देतोय. आणि मला एक माझ्या स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्हणून चांगल्यापैकी मला एक उद्योग व्यवसाय हा चांगल्यापैकी तयार झालेला आहे. हा गांडूळ खत व्यवसाय हा तयार करण्यासाठी मला आपल्या बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील सर्व सायंटिस्ट, प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड साहेब, कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, आमचे कृषी सहाय्यक BR शिंदे साहेब, तसेच आपल्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सदाफळ साहेब, तसेच वामन साहेब व पाटील साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून या माझ्या शेतीला जोडधंदा म्हणून जे गांडूळ खत तयार केले, या गांडूळ खत व्यवसायाला वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन करून हे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीचं गांडूळ खत देण्यासाठी सहकार्य केलं. त्याबद्दल हे संपूर्ण जे श्रेय आहे हे संपूर्ण आपल्या ह्या अधिकाऱ्यांना आणि ह्या संस्थांना
हे गांडूळ खताचं श्रेय हे माझ्याकडून जातं. कृषी क्षेत्रामध्ये होणारे बदल जाणीवपूर्वक लक्षात घेऊन जोड व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीकडे वळलेल्या साहेबराव भांड यांचे अनुभवी बोल शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. शेतकरी बंधूंनो, मी ज्यावेळेस गांडूळ खत प्रकल्प व्यवसाय चालू केला त्यावेळेस मला स्वतःला एक भीती वाटत होती की आपण हा व्यवसाय पुढे चालेल किंवा नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचं चांगलं उत्तम प्रकारचं जर आपण आपलं प्रोडक्शन जर केलं तर आणि त्यापासून जर आपल्याला चांगल्या उत्पादन जर मिळालं तर शेतकरी हमखास आपल्याकडून हे गांडूळ खत विकत घेऊन स्वतःच्या शेतीसाठी वापर करतात. म्हणून मी सुरुवातीला जे एकदम छोट्या प्रमाणामध्ये जे गांडूळ खत युनिट गांडूळ खत तयार करून मोठ्या प्रमाणात जे चालू केलं नंतर की याचं जे शेतकऱ्यांना जो अनुभव आला, शेतकऱ्यांना त्यापासून जे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं, तर हे याचे संपूर्ण ही जी आहेत खताची क्वालिटी याच्यामुळं लोक माझ्याकडे येऊन खत घेऊन जातात. तसंच शेतकरी बंधूंनो, आपणही चांगल्यापैकी जर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण गांडूळ खत तयार करू शकता किंवा आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगलं गांडूळ खत युनिट आणि इतरही गांडूळ खतासारखेच इतरही जोडधंदे, शेतीला जोडधंदे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसारखे छोटे छोटे उद्योगधंदे आपल्या स्वतःच्याही शेतीला म्हणून जोडधंदा म्हणून करू शकतात. त्यासाठी सुरुवातीला मी जे गांडूळ खत हे आपल्या स्थानिक पातळीवर स्थानिक एक जिल्ह्यामध्ये गांडूळ खताची विक्री होत होती, परंतु हळूहळू जसजशी प्रसिद्धी आणि प्रचार आणि प्रसार होत गेला तसतसे माझ्या ह्या गांडूळ खत युनिटमधून सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि एवढंच नसून तर बाहेर राज्यामध्ये गुजरात, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, कलकत्ता आणि ओरिसा या राज्यामध्येही गांडूळ खत आपल्या ह्या विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्पातून हे शेतकऱ्यांनी इथून घेऊन गेलेले आहेत. आणि ज्यांना कोणाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापर करून जर आपल्याला बाहेर विक्रीसाठी एक जोडधंदा तयार करायचा असेल तर आमच्याशी तुम्ही येऊन वेळोवेळी संपर्क साधा आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन गांडूळ खत उत्पादन तयार करण्यासाठी मिळेल.